डिक्शनरीचा पार्ट कव्हर केला होता. त्यामध्ये डिक्शनरी कशी क्रिएट करायची, त्यानंतर डिक्शनरीच्या रिलेटेड कुठले फंक्शन्स आहेत, डिक्शनरी कशी ऍक्सेस करायची, त्यानंतर नेस्टेड डिक्शनरी काय आहे आणि नेस्टेड डिक्शनरीच्या रिलेटेड ते पार्ट बघितले होते. तर समराइज करूया आपण इथं डिक्शनरी. सो नेस्टेड डिक्शनरी इज अनऑर्डर्ड कलेक्शन ऑफ अ डिक्शनरी. Slicing nested dictionary is not possible. We can shrink or grow nested dictionary as needed. We can add or delete element from the dictionary. So that are the part. Then like dictionary, it is also key and value pair, and dictionary are accessing using key. So all these parts we already discussed. हा सगळा पार्ट आपण पाठीमागच्या लेक्चर मध्ये कव्हर केलेला आहे. नाउ नेक्स्ट पार्ट इज सेट. आता हा सेटचा जो पार्ट आहे, सेट इज वन ऑफ द अनदर डेटा स्ट्रक्चर. आतापर्यंत आपण पायथॉन मध्ये 3 महत्वाचे डेटा स्ट्रक्चर शिकलो. पहिला आहे लिस्ट, दुसरा टपल, तिसरा डिक्शनरी. हे 3 डेटा स्ट्रक्चर आपण शिकलो. आता चौथा जो डेटा स्ट्रक्चर शिकणार आहे दॅट विल बी अ सेट. सेट हा एक अनदर डेटा स्ट्रक्चर आहे पायथॉन मध्ये. जसं तुम्ही बघा की आता ही बेसिक कन्सेप्ट तशी तुम्ही स्टॅट मध्ये किंवा मॅथ मध्ये सेट थिअरी शिकलात झाला, तर तशा पद्धतीचीच ही कन्सेप्ट आहे. त्या पद्धतीचंच सेट हा डेटा स्ट्रक्चर मेंटेन केलेला आहे. तर त्याच्या रिलेटेड आपण हा पार्ट आता बघूया की व्हॉट इज द सेट, हाऊ दॅट विल बी क्रिएटेड, हाऊ वी कॅन अप्लाय डिफरंट ऑपरेशन्स ऑन अ सेट और व्हॉट एव्हर मे बी. सो दॅट पार्ट वी डिस्कस हियर. सेटच्या रिलेटेड काही पार्ट आपण इथं डिस्कस करूया. सो व्हॉट इज द सेट? सो इंट्रोडक्शन अबाउट द सेट. So set is unordered and unindexed collection. See, these two terms very important. It is unordered and unindexed. See, these are the two terms. Basically, all the data structure is nothing but order collection of elements. लिस्ट असेल, टपल असेल, डिक्शनरी असेल, या सगळ्यामध्ये काय आहे की कलेक्शन ऑफ द एलिमेंट आहे. जसं ऍरे मध्ये आपण कलेक्शन करतो, तर प्रत्येकाची टेक्निक वेगळी आहे. सी सेट इज अनऑर्डर्ड ऍज लाईक डिक्शनरी. डिक्शनरी सुद्धा ऑर्डरिंग नाहीये, तसं ही सुद्धा अनऑर्डर्ड आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे सेट मध्ये, इट इज अनइंडेक्स्ड. वी कॅन नॉट यूज इंडेक्सिंग कन्सेप्ट. जसं आतापर्यंत लिस्ट मध्ये किंवा टपल मध्ये, इव्हन आपण डिक्शनरी मध्ये सुद्धा इंडेक्सिंग किंवा की कन्सेप्ट वापरत होतो. पण सेट थेरी मध्ये तशा पद्धतीची कुठल्याही पद्धतीचं इंडेक्सिंग नाही. म्हणजे आपण आतापर्यंत कसं लिस्ट नंतर सबस्क्रिप्ट आपण वापरत होतो आणि सबस्क्रिप्ट मध्ये मग 0, 1, 2 असा इंडेक्स नंबर देत होतो. किंवा डिक्शनरी मध्ये आपण असा सबस्क्रिप्ट देऊन त्यामध्ये की व्हॅल्यू, कीची एलिमेंट टाकत होतो. तर अशा पद्धतीचं जे इंडेक्सिंग कन्सेप्ट आहे, तर ती इंडेक्सिंग इथं नाहीये. सो सेट इज अनऑर्डर्ड, म्हणजे याच्या पद्धती ऑर्डरिंग नाहीये, ऑर्डर नाहीये. महत्वाची ऑर्डर कशी पण असू शकते, 1, 5, 6 असं ज्या पद्धतीने तुम्ही एलिमेंट ऍड करताल तशी असू शकते. सो इट इज देर इज नो एनी सॉर्टिंग और ऑर्डरिंग सिस्टीम, म्हणजे ऑर्डरिंग नाहीये. आणि दुसरं अनइंडेक्स, इंडेक्स नाहीये याला. म्हणजे 0, 1, 2, 3 आपण असं इंडेक्स करतो की नाही ऍरे मध्ये आहे किंवा याच्यात, तर यामध्ये अनइंडेक्सिंग आहे. सो सेट इज अनऑर्डर्ड अँड अनइंडेक्सिंग कलेक्शन ऑफ अ डेटा टाइप दॅट इज iteratable, then mutable and has no duplicate element. This is also one of the important concepts. Okay, set is unordered, unindexed and it doesn't consist of duplicate element. ह्याच्यामध्ये डुप्लिकेट सेट मध्ये बघा, तुम्ही आतापर्यंत सेट थेरी मध्ये शिकला असाल, सेट मध्ये तुम्ही एलिमेंट घेतला तर तुम्हाला डुप्लिकेट एलिमेंट असतात का? नसतात. ओके, सो सेम कन्सेप्ट, सेट इज अनऑर्डर्ड अनइंडेक्स्ड कलेक्शन अँड इट डझंट हॅव डुप्लिकेट एलिमेंट. ऍज युज्युअल अदर, जसं बाकीच्या ठिकाणी बाकीच्या डेटा स्ट्रक्चर मध्ये इटरेशन आहेत किंवा म्युटेबल आहेत किंवा त्यात ऍड करू शकतो, डिलीट करू शकतो, अपडेट करू, तसं इथं पण आपल्याला ऍड करता येतात, डिलीट करतात, एलिमेंट अपडेट करता येतात. ओके, सो सेट इज अनऑर्डर्ड अँड अनइंडेक्स्ड कलेक्शन ऑफ अ डेटा विच डझंट कन्सिस्ट ऑफ डुप्लिकेट एलिमेंट. दिस इज अ डेफिनेशन ऑफ अ सेट. सेटची ऍक्च्युली ही डेफिनेशन आपण म्हणू शकतो. म्हणजे सेट काय आहे? अनऑर्डर्ड आहे, अनइंडेक्स्ड आहे आणि सेट मध्ये एलिमेंट असतात, डुप्लिकेट एलिमेंट असतात का? नाही. सो इट डझंट कन्सिस्ट ऑफ डुप्लिकेट एलिमेंट. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. देन हाऊ टू डिफाइन द सेट? जसं लिस्ट स्क्वेअर ब्रॅकेटने डिफाइन केली जाते, टपल राऊंड ब्रॅकेटने डिफाइन केलं जातं, डिक्शनरी कर्ल ब्रेसने डिफाइन केली जाते, तसं सेट इज ऑल्सो डिफाइंड बाय कर्ली ब्रेस. सेट सुद्धा कर्ल ब्रेसने डिफाइन केली जाते. मग सेट आणि डिक्शनरी मध्ये फरक काय? तर डिक्शनरी मध्ये फरक कशावरून लक्षात येतोय की डिक्शनरी एक एलिमेंट हा 2 पार्टचा असतो, म्हणजे एक की आणि व्हॅल्यू पार्ट. पण इथं तसं नसतंय.
सो त्याच्यावरून तुम्ही आयडेंटिफाय करू शकता की ही लिस्ट आहे का, ही डिक्शनरी आहे का, हा सेट आहे. सो इन पायथॉन सेट आर रिटर्न युजिंग द कर्ल ब्रेस. कर्ल ब्रेस ना आपण सेट डिफाइन करू शकतो. एव्हरी एलिमेंट इन अ सेट इज युनिक. Every element in a set is unique. That is, no duplicate element allowed in a set. Duplicate element म्हणजे समजा तुम्ही सेट मध्ये असा सेट लिहिला आणि याच्यामध्ये असं लिहिलं 1 2 3 1 2 3 त्यानंतर 2 त्यानंतर परत 3 असं जर लिहिलं तरी चालतंय, पण हे आउटपुट काय देताना काय देणार, इट विल बी डिस्प्ले 1 2 and 3. It cannot display the duplicate element. हे डुप्लिकेट जे एलिमेंट आहे ते डिस्प्ले करणार नाही. म्हणजे इट डझंट, दिस इज अवर फायनल सेट. तो सेट डझंट कन्सिस्ट ऑफ डुप्लिकेट एलिमेंट. आणि डुप्लिकेट एलिमेंट नसल्यामुळे इथे इंडेक्सिंगचा प्रश्नच नाही. कारण बघा की ह्या एलिमेंट इथे ह्या आपण डिफाईन केले तर ह्याला जर इंडेक्स असतं तर किती इंडेक्स झाले असते, 0 1 2 3 आणि 4 इंडेक्स झाला असतं. पण फायनल सेट मध्ये 1 2 3च एलिमेंट येणार आहेत, म्हणजे 0 1 2 येणार आहेत. त्यामुळे इथे इंडेक्स ऑटोमॅटिक कमी होत आहे. त्यामुळे इंडेक्सिंग ही कन्सेप्ट सेट मध्ये ऍड केलेली नाही. सो एव्हरी एलिमेंट इन अ सेट इज युनिक. दॅट इज इट डझंट हॅव नो डुप्लिकेट एलिमेंट. ही महत्वाची गोष्ट आहे सेटची. आणि दुसरी महत्वाची, अँड दॅट एलिमेंट मस्ट बी इम्युटेबल. बघा कन्सेप्ट लक्षात घ्या की एलिमेंट जे आहेत सेट मधले ते एलिमेंट कसले पाहिजेत, इम्युटेबल पाहिजे. पण सेट हा काय आहे, सेट इज म्युटेबल. सेट मधल्या व्हॅल्यू तुम्ही बदलू शकता, पण सेट मधला जो एलिमेंट आहे तो तुम्हाला काय पाहिजे, इम्युटेबलच पाहिजे. सो एव्हरी एलिमेंट, इथे एव्हरी सेट म्हणलं नाही तर एव्हरी एलिमेंट इन अ सेट is unique. That is, no duplicate element and must be immutable. Immutable म्हणजे चेंज होणारा, म्हणजे जसं टप्पल असेल किंवा इंटिजर असेल, स्ट्रिंग असेल, डबल असेल, अशा व्हॅल्यू असतील तर त्या इम्युटेबल. या ठिकाणी एलिमेंट म्हणून तुम्ही दुसरी लिस्ट घेऊ शकत नाही किंवा एलिमेंट म्हणून दुसरं डिक्शनरी घेऊ शकत नाही, कारण लिस्ट आणि डिक्शनरी हा म्युटेबल आहे. त्यामुळे एलिमेंट म्हणून डिक्शनरी घेता येत नाही किंवा एलिमेंट म्हणून लिस्ट ऍड करता येणार नाही. So every element in a set is unique असेल and must be mutable. आणि तो एलिमेंट हा काय आहे, म्युटेबल टाइपचा असेल. Although set is itself mutable, however set is mutable. सेट म्युटेबल आहे पण सेट मधले एलिमेंट काय, लक्षात घ्या. ही बेसिक कन्सेप्ट थोडी कॉम्प्लिकेटेड वाटेल. सेट काय आहे, म्युटेबल आहे, पण सेट मधले एलिमेंट काय आहेत, इम्युटेबल आहेत. ही लक्षात घ्यायची गोष्ट आहे. So element in a set is immutable whereas set is mutable. म्हणजे सेट बदल होऊ शकतो पण सेट मधले एलिमेंट आपल्याला बदल करता येत नाही, म्हणजे ती न बदलणारे असावे. सो दॅट इज इम्युटेबल ऑल. So every element in a set is unique and must be immutable. However, set is itself mutable. Set हा mutable आहे, म्हणजे सेट मध्ये तुम्ही एलिमेंट बदल करू शकता, ऍड करू शकता, डिलीट करू शकता. We can add or remove the atoms from it. आपण त्यात एलिमेंट ऍड करू शकतो, रिमूव्ह करू शकतो किंवा अपडेट करू शकतो, वॉट एव्हर मे बी. सो दॅट विल बी वी कॅन ऍड और रिमूव्ह द आयटम्स फ्रॉम इट. सेट कॅन बी यूज टू परफॉर्म डिफरंट मॅथमॅटिकल सेट ऑपरेशन. सेट ऑपरेशन्स आहेत तर तुम्हाला माहित आहे कुठले, युनियन, इंटरसेक्शन, हे सगळे जे सेटचे ऑपरेशन आहेत ते सुद्धा, म्हणजे थोडक्यात डिफरंट ऑपरेशन लाईक युनियन, इंटरसेक्शन, सिमॅन्टिक डिफरन्स. So these are the some of the operation which can perform on the set. Set theory हे काही वेगवेगळे ऑपरेशन आपण परफॉर्म करू शकतो. So this is our basic concept of set. सेटचे बेसिक कन्सेप्ट लक्षात घ्या. सो सेटच्या बेसिक कन्सेप्ट मध्ये काय, इट इज अनऑर्डर्ड, अनइंडेक्स. अनऑर्डर्ड आहे, अनइंडेक्स्ड आहे. ओके. त्यानंतर नो डुप्लिकेट एलिमेंट नसतात. ओके, युनिक असतात एलिमेंट आणि प्रत्येक एलिमेंट हा म्युटेबल टाइप असतो. त्यानंतर सेट डिफाईन करायला कर्ल ब्रेस वापरलं जातं. सेट हा इम्युटेबल असे, सेट स्वतः म्युटेबल आहे पण त्याच्यातले एलिमेंट इम्युटेबल आहे आणि वेगवेगळे ऑपरेशन सच एज युनियन, इंटरसेक्शन, डिफरन्स, सिमॅन्टिक डिफरन्स एक्सेट्रा ऑपरेशन आपण ह्याच्यावर सेटवर करू शकतो. सो दिस इज अवर बेसिक इन्फॉर्मेशन अबाउट द सेट. सेट बद्दलची ही माहिती झाली. नाउ हाऊ टू क्रिएट द सेट.
तर पहिली गोष्ट सेट कशा क्रिएट करायच्या, अनेक पद्धती, जसं आपण वेगवेगळ्या लिस्टमध्ये, टपलमध्ये, डिक्शनरीमध्ये बघितल्या वेगवेगळ्या पद्धतीने आपण करू शकत होतो, तसंच इथं सेट सुद्धा आपण क्रिएट करू शकतो वेगवेगळ्या पद्धतीने. तर ते काही माहिती, द सेट इज क्रिएटिंग बाय प्लेसिंग ऑल द ऍटम्स इन कर्ल ब्रेस. सेट कसा क्रिएट करायचा, तर सगळे जे एलिमेंट आहेत ते काय करायचे, कर्ल ब्रेस मध्ये पुट करायचे, किंवा वी कॅन यूज द बिल्ट इन फंक्शन सेट. सेट फंक्शन न तुम्ही सेट क्रिएट करू शकता, जसं लिस्ट फंक्शन न लिस्ट, टपल फंक्शन न टपल, डिक्शनरी DICT फंक्शन न डिक्शनरी क्रिएट करू शकतो, तसं लिस्ट आपण सेट सुद्धा तशा पद्धतीने क्रिएट करू शकतो. सो हियर सेट इज created by placing all the atoms inside curl brace separated by the comma. कॉमा न सेपरेट करून हे सगळे एलिमेंट आपण पुट करू शकतो, किंवा we can use the built-in function set. Okay, it has any number of atoms and they may be the different types. किती पण तुम्ही एलिमेंट ऍड करू शकता आणि त्याचा टाईप हा एकच असावा असं नाही. जसं अरे मध्ये एकाच टाईपचं असतं तसं इथं नाहीये. तुम्ही इथं कुठल्या पण टाईपचं एलिमेंट, फक्त कंडिशन काय, एलिमेंट मस्ट बी इम्युटेबल टाईप, हे लक्षात घ्यायचं. म्हणजे एलिमेंट मस्ट बी आयदर इंटिजर, फ्लोट, टपल, स्ट्रिंग और अदर सेट, अशा पद्धतीने असू शकतं. बट सेट कॅनॉट हॅव म्युटेबल एलिमेंट. सेट मध्ये म्युटेबल एलिमेंट आपण ऍड करू शकत नाही, लक्षात घ्या. सेट डझंट कन्सिस्ट ऑफ म्युटेबल एलिमेंट. सेट मध्ये म्युटेबल एलिमेंट आपल्याला ऍड करता येत नाही. म्युटेबल कुठले आहेत, तर लिस्ट, सेट और डिक्शनरी, दीज आर द म्युटेबल एलिमेंट. सो वी कॅनॉट ऍड दिस टाइप ऑफ एलिमेंट इन अ सेट ऍज अ एलिमेंट. लिस्ट किंवा सेट किंवा डिक्शनरी हे एलिमेंट म्हणून आपण ऍड करू शकत नाही. ओके, सो see here how we can create the set. See, my set is equal to 1 2 3. ओके, तर ह्या पद्धतीने सेट क्रिएट करू. माय सेट इज इक्वल टू 1 2 3. म्हणजे इथं बघा काय केलं की माय सेटचा सेट नाव लिहिलं आणि इथं कर्ल ब्रेस मध्ये एलिमेंट लिहिले आणि ते एलिमेंट काय केले, सेपरेटेड बाय दी कॉमा, कॉमाने सेपरेट केले. सो 1 2 3 अशा पद्धतीनं. किंवा आपण असं पण लिहू शकतो, माय सेट इज इक्वल टू 1.0. आता हा एलिमेंट काय आहे, इथं बघा सगळे एलिमेंट इंटिजर घेतले, पण इथं एलिमेंट काय, पहिला एलिमेंट डबल टाईप किंवा फ्लोट टाईपचा आहे, दुसरा एलिमेंट आहे स्ट्रिंग आणि तिसरा एलिमेंट आहे टपल. ओके, म्हणजे हे मिक्स्ड टाईप आहे. तर अशा पद्धतीने मिक्स्ड टाईप पण घेऊ शकतो, म्हणजे सेट ऑफ मिक्स्ड टाईप. म्हणजे सेट मध्ये तुम्ही किती पण एलिमेंट ऍड करू शकता. एक पहिली गोष्ट, सेट मध्ये किती पण एलिमेंट ऍड करू शकता आणि त्याचा टाईप काय, कुठल्या पण टाईपचे. फक्त कंडिशन काय की ते एलिमेंट हे इम्युटेबल टाईपचे असावे. ह्या ठिकाणी तुम्ही लिस्ट ऍड करू शकत नाही, कारण ते चुकीचं दाखवेल किंवा ते एरर येईल. ओके, आणि दुसरं महत्वाचं, सेट डज नॉट हॅव डुप्लिकेट एलिमेंट. सेट मध्ये डुप्लिकेट एलिमेंट नसतात. समजा मी असा डिफाईन केला सेट, माय सेट इज इक्वल टू 1 2 3 4 3 2. आता याच्यामध्ये 3 आणि 2 हे डुप्लिकेट आहे, आणि ज्यावेळेस मी माय सेट प्रिंट करेल, प्रिंट केल्यानंतर आपल्याला आउटपुट काय दिसेल, हा दिसेल 1 2 3 4. आणि पुढचे 3 आणि 2 का दिसणार नाहीत, कारण हे 3 ऑलरेडी इथं आहे, 2 हा ऑलरेडी आहे. त्यामुळे डुप्लिकेट एलिमेंट रिमूव्ह करेल आणि जे राहिलेले युनिक एलिमेंट आहेत तेवढेच डिस्प्ले करेल. ओके, तर ह्या पद्धतीने आपण सेट क्रिएट करू शकतो. म्हणजे सेट मधल्या महत्वाच्या, सेट क्रिएट करताना महत्वाच्या गोष्टी कुठल्या लक्षात घ्यायच्या बघा. पहिलं, सेट क्रिएटेड युजिंग द कर्ल ब्रेस. कर्ल ब्रेस न आपण क्रिएट करू शकतो, म्हणजे जो एलिमेंट आहे ते कर्ल ब्रेस मध्ये आपण इनपुट करायचे. दुसरी गोष्ट, प्रत्येक एलिमेंट सेपरेटेड बाय दी कॉमा, म्हणजे प्रत्येक एलिमेंट कॉमानं सेपरेट करायचा. देयर मस्ट बी एनी नंबर ऑफ एलिमेंट. सेट मध्ये किती पण एलिमेंट्स तुम्ही ऍड करू शकता. ओके, तिसरी महत्वाची गोष्ट, दॅट एलिमेंट मस्ट बी ऑफ इम्युटेबल टाईप. इम्युटेबल टाईपचे एलिमेंट पाहिजेत फक्त, हे लक्षात घ्यायचं. म्हणजे त्यात म्युटेबल एलिमेंट घेता येत नाही. मिक्स्ड टाईप घ्या, कुठलाही टाईपचे घ्या एलिमेंट, पण त्यात म्युटेबल टाईपचे एलिमेंट घेता येणार नाहीत. म्हणजे लिस्टचे एलिमेंट किंवा डिक्शनरी आणि सेट हे एलिमेंट तिथे घेता येणार नाहीत. त्या ठिकाणी तुम्ही टपल घेऊ शकता, स्ट्रिंग घेऊ शकता, इंटिजर घेऊ शकता, फ्लोट घेऊ शकता, कुठल्याही पद्धतीचे एलिमेंट अशा पद्धतीने घेता येतात. त्यानंतर लिस्ट, टपल सेट मध्ये रिपीटेशन होत नाही, एलिमेंटचं रिपीटेशन, युनिक एलिमेंट असतात. तर ह्या गोष्टी सेट मध्ये लक्षात घ्यायच्या. सो दिस इज अ सेट. नाउ हाऊ टू क्रिएट द एम्प्टी सेट. एम्प्टी सेट कसा क्रिएट करायचा, एक त्याचा
पहिला ए इज इक्वल टू कर्ल ब्रेस. समजा कर्ल ब्रेस एमटी लिहिला, एमटी मध्ये त्या कुठला एलिमेंट नाही टाकला तर अशा पद्धतीने आपण करू शकतो. किंवा बाकीचा एक पार्ट आहे सेट फंक्शन वापरू शकतो. सो ए इज इक्वल टू सेट असं जरी लिहिलं तर ह्याला काय होईल, एम्प्टी सेट तयार होईल. ओके. आणि ज्यावेळेस तुम्ही टाईप ऑफ ए लिहिला तर तिथं काय होईल, क्लास आणि टाईप त्याचा येईल सेट. तर त्या पद्धतीने सेट तयार झाला. सेट कसा तयार करायचा लक्षात घ्या. तर इन दिस वे यू कॅन क्रिएट द सेट. ह्यामध्ये सेट अशा पद्धतीने तुम्हाला क्रिएट करता येतात. ओके. नेक्स्ट, क्रिएटिंग अ सेट. नाउ वी कॅन क्रिएट द सेट युजिंग द फंक्शन. आतापर्यंत आपण सेट जो क्रिएट केले, तर सेट क्रिएट करताना आपण काय वापरलं, डायरेक्ट आपण एलिमेंट वापरले. आता फंक्शन थ्रू कसं करायचं, तर बघा, माय सेट इज इक्वल टू सेट 1 2 3 2 1 2 3 2 असं लिहिलं आणि हे लिस्ट पास केली आहे. बघा, सेट फंक्शन मध्ये मी पास काय केले, लिस्ट पास केली आहे. तर लिस्ट पास केली आहे तर लिस्ट कन्व्हर्शन काय होणार, सेट मध्ये होणार आणि आउटपुट काय येईल, 1 2 3 अशा पद्धतीने. कारण डुप्लिकेट एलिमेंट रिमूव्ह होणार, लिस्टचं कन्व्हर्शन सेट मध्ये होणार. तर हा महत्वाचा पार्ट. दुसरं आता बघा की समजा मी माय सेट असा लिहिला 1 2 3 4. आता 3 4 हा काय आहे, दिस इज अवर सेट लिस्ट आहे. पण लिस्ट हा एलिमेंट म्युटेबल आहे, त्यामुळं तुम्हाला ज्यावेळेस सेट असा क्रिएट करचाल त्यावेळेस तुम्हाला टाईप एरर येईल. त्यावेळेस कुठली एरर येईल, टाईप एरर. हा पार्ट पण विचारला जातो, कुठल्या टाईपची एरर. समजा असं दिलं असेल तुम्हाला, माय सेट इज इक्वल टू 1 2 3, व्हॉट विल बी द आउटपुट ऑफ दिस स्टेटमेंट. मग कुठली एरर येईल, टाईप एरर, व्हॅल्यू एरर किंवा 1 2 3 4 काय जे असेल आउटपुट ऑप्शन दिले. तर हे तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. म्हणजे माय सेट मध्ये मी इथं लिस्ट घेतली, एलिमेंट म्हणून लिस्ट घेतली, तर एलिमेंट म्हणून लिस्ट घेतली तर काय येईल, टाईप एरर येईल, अनहॅशेबल टाईप लिस्ट. तर त्यामुळं का, बिकॉज लिस्ट इज अ म्युटेबल. लिस्ट ही काय आहे, म्युटेबल आहे आणि त्यामुळं म्युटेबल एलिमेंट कॅन नॉट बी ऍड इन अ सेट. सो दिस इज वन ऑफ द इम्पॉर्टंट थिंग. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. सो दिस इज अवर क्रिएटिंग ऑफ अ सेट. नाउ नेक्स्ट, हाऊ टू ऍक्सेसिंग द सेट, और हाऊ वी कॅन. आता आपण बघा, पहिल्याच याच्यामध्ये आपण सांगितलंय की लिस्ट इज अनऑर्डर्ड अँड अनइंडेक्स्ड म्हणले. अनइंडेक्स्ड म्हणले, मग कशा पद्धतीने ऍक्सेस करायचा, इंडेक्सच नाहीये ना, त्यामुळे इंडेक्सिंग करता येणार नाही. सो हियर set are mutable, but since they are unordered and indexing that has no meaning. त्यामुळे म्युटेबल आहे, तुम्ही अनऑर्डर्ड आहे आणि इंडेक्सिंग हॅज नो मिनिंग आहे. इंडेक्सिंग त्याला अर्थच नाहीये. वी कॅनॉट ऍक्सेस और चेंज अन एलिमेंट ऑफ सेट युजिंग इंडेक्सिंग और स्लाइसिंग. सेट डज नॉट सपोर्ट इट. म्हणजे आपल्याला सेट मध्ये अपडेट करता येत नाही, म्हणजे आपल्याला सेट मध्ये एलिमेंट ऍड करता येतील, सेट मधले एलिमेंट रिमूव्ह करता येतील, पण वी कॅनॉट चेंज द एलिमेंट बिकॉज एलिमेंट्स आर इन इम्युटेबल. इम्युटेबल असल्यामुळे आपल्याला त्याच्यातले एलिमेंट बदलता येत नाही. सो वी कॅनॉट ऍक्सेस. जर ऍक्सेसच करता येत नसते तर ते एलिमेंट चेंज होणार आहे का. म्हणजे समजा मी सेट मध्ये लिहिलं की सेट मध्ये 1 2 3 4 5 6 7 लिहिलं आणि मला हा 4 च्या ऐवजी दुसरा टाकायचा आहे, तर मला 4 ऍक्सेसच करता येत नसेल तर मला बदलता येणार आहे का, नाहीये. कारण का, तर इंडेक्सिंग नाहीये. So we cannot access or change an element of a set using indexing or slicing. So set does not support it. Set हा सपोर्ट करत नाहीये. म्हणजे इंडेक्सिंग सपोर्ट नसल्यामुळं तुम्हाला स्लाइस किंवा अपडेट करता येत नाही किंवा त्यातला ठराविक पार्ट बाहेर काढता येत नाही, ऍक्सेसिंग करता येत नाही. थोडक्यात आपण काय म्हणू की सेटचे एलिमेंट आपल्याला ऍक्सेस करता येणार. वी कॅन ऍड एलिमेंट युजिंग द ऍड मेथड. ऍड मेथड आपण म्हणजे तुम्हाला त्यात सेट मधले एलिमेंट चेंज करता येत नाही, पण तुम्ही त्यात ऍड करू शकता, नवीन एलिमेंट ऍड करू शकता. सो वी कॅन ऍड द एलिमेंट युजिंग द ऍड मेथड. सिंगल एलिमेंट ऍड करायचं असेल तर ऍड मेथड वापरताय आणि मल्टिपल एलिमेंट जर आपल्याला ऍड करायचं असेल तर अपडेट मेथड वापरता येतात. सो देर आर सिंगल मेथड युजिंग ऍड, सिंगल एलिमेंट युजिंग ऍड आणि मल्टिपल एलिमेंट युजिंग अपडेट मेथड. अनेक एलिमेंट जर ऍड करायचे असेल तर अपडेट मेथड वापरतात. द अपडेट मेथड कॅन टेक टपल, लिस्ट, स्ट्रिंग और एनी अदर सेट ऍज अ ऍट्रिब्यूट. अपडेट मेथड मध्ये तुम्ही काही टाकू शकता. आपण बघा म्हणलं इम्युटेबल पाहिजे, पण ज्यावेळेस आपण एखाद्या मेथड थ्रू आपण ऍड करणारा एलिमेंट
तर ते ऑटोमॅटिक काय करतं, कन्वर्ट करतं सेटमध्ये. त्यामुळं तुम्ही इथं ऍज अ पार्ट म्हणून टपल पाठवू शकता, लिस्ट पाठवू शकता, स्ट्रिंग पाठवू शकता किंवा अदर सेट पण पाठवू शकता. सो अपडेट मेथडला आणि ह्या सगळ्यामध्ये तुमचं डुप्लिकेट अवॉइड केलं जातं. सो फॉर एक्झाम्पल समजा मी सेट डिफाईन केला, माय सेट इज इक्वल टू 1 3 अशा पद्धतीने डिफाईन केला आणि मी माय सेट ऑफ 0 असं लिहिलं, तर हे एरर देईल, टाईप एरर. कारण का, सेट डज नॉट सपोर्ट द इंडेक्सिंग. आपण 0 नंबरचा इंडेक्स म्हणजे 1 आपल्याला रिट्राय करायचं आहे, पण इंडेक्सिंगच आपण सपोर्ट होत नाही, त्यामुळं हा पार्ट आपल्याला करता येणार नाही, म्हणजे सेट ऍक्सेस करता येणार नाही. वी कॅन ऍड द एलिमेंट, म्हणजे इंडेक्सिंग न वापरता येत नसल्यामुळे आपल्याला त्यातला एलिमेंट ऍक्सेस करता येत नाही, एलिमेंट स्लायसिंग करता येत नाही, त्यानंतर एलिमेंट अपडेट करता येत नाही. ह्या 3 गोष्टी इंडेक्सिंग मुळे आपल्याला पॉसिबल नाहीत सेटमध्ये. पण आपण ऍड करू शकतो. सो माय सेट डॉट ऍड केलं तर ऍड 2, समजा माय सेट डॉट ऍड 2, तर सेटमध्ये 2 हा एलिमेंट ऍड होईल. ओके, म्हणजे आउटपुट 1 2 3 किंवा 1 3 2 असं येईल, म्हणजे एलिमेंट ऍड होईल. ओके, माय सेट प्रिंट केला की तो एलिमेंट प्रिंट होईल. समजा हा सिंगल एलिमेंट आपण इथं ऍड केला, समजा मल्टिपल एलिमेंट ऍड करायचंय, तर आपण काय वापरलं बघा, अपडेट मेथड वापरली. आणि अपडेट मेथड मध्ये मी काय केलं, लिस्ट पास केली. ओके, 2 3 4. ओके, सो आपण अशा पद्धतीने आपण ऍड करू शकतो. किंवा इथं बघा एक लिस्ट पास केली, आता इथं दुसरी अपडेट मेथड मध्ये एक लिस्ट पास केली आणि एकात दुसरा सेट पास केला. बघा, माय सेट डॉट अपडेट, माय सेट किती आहे, 1 3 आहे. परत मी काय केलं, अपडेट मध्ये 4 5 1 6 8 हे पाठवले आणि इथं ऍड केलेला 2 पण आहे, किंवा इथं पण अपडेट केले 2 3 4 आहे. म्हणजे अपडेट करताना तुम्ही मल्टिपल एलिमेंट, आता इथं हा एक एलिमेंट ऍड केलाय, हा एक एलिमेंट ऍड केलाय आणि ह्याचा टाईप आहे लिस्ट, ह्याचा टाईप आहे सेट आहे. म्हणजे अशा पद्धतीने पास करू शकता, म्हणजे लिस्ट आणि सेट पण तुम्ही पास करू शकता आणि आउटपुट तुमचं काय 1 2 3 4 5 6. इथं रिपीटेशन घेणार नाही. आता बघा इथं 1 आहे, ऑलरेडी 1 आहे, त्यामुळे रिपीट होणार नाही, एकदाच येईल. इथं 2 आपण ऍड केलेला आहे. ओके, त्यामुळे 2 आला. इथं 2 3 4 ऍड केलेला आहे आणि इथं 4 5 ऍड केलंय, म्हणजे 4 रिपीट झाला तरी ते ऍड होतं, म्हणजे डिस्प्ले होत नाही, रिपीटेशन अवॉइड केलं जातं. जे डिस्प्ले होताना काय होणार आहे, 1 2 3 4 5. म्हणजे तुम्ही लिस्ट मध्ये, सेट मध्ये महत्वाची गोष्ट काय, सेट मध्ये यू कॅन ऍड द एलिमेंट, यू कॅन डिलीट द एलिमेंट. पुढच्या पार्ट मध्ये आपण डिलीट बघू, पण आपण ऍड करू शकतो, पण त्यात आपल्याला एलिमेंट चेंज करता येत नाही, म्हणजे अपडेट करू शकत नाही. वी कॅनॉट अपडेट द एलिमेंट, अपडेट करता येत नाहीये. सो दिस इज वन ऑफ द इम्पॉर्टंट थिंग रिलेटेड विथ द सेट. सो दिस विल बी हाऊ टू ऍड द एलिमेंट. सो देर आर 2 टेक्निक्स, 2 पद्धतीने आपण एलिमेंट ऍड करू शकतो, बाय युझिंग ऍड मेथड, बाय युझिंग अपडेट मेथड. ऍड मेथडनी एकच एलिमेंट ऍड करता येतो, अपडेट मेथडनी मल्टिपल एलिमेंट्स ऍड करता येतात. सो दिस इज अवर ऍडिंग. देन हाऊ टू रिमूव्ह द एलिमेंट, डिलीट कसा करायचा एलिमेंट. सो देर आर 2 मेथड्स, वन इज डिस्कार्ड मेथड, अनदर वन इज रिमूव्ह मेथड. एक मेथड आहे डिस्कार्ड मेथड आणि दुसरी आहे रिमूव्ह मेथड. नाउ द डिफरन्स बिटवीन दीज 2 मेथड इज व्हाईल युझिंग द डिस्कार्ड, if the items does not exist in the set, it remains unchanged. म्हणजे डिस्कार्ड मेथड वापरून आपण जर एलिमेंट डिलीट करायचं म्हणलं आणि तो एलिमेंट जर अवेलेबल नसेल तर काही फरक पडत नाही. पण जर रिमूव्ह मेथड वापरून जर आपण ऑपरेशन केलं आणि रिमूव्ह मेथडला तो एलिमेंट नसेल तर तुम्हाला एरर मेसेज येईल. ओके, म्हणजे डिस्कार्ड आणि रिमूव्ह मेथड मध्ये हा फरक आहे. दोन्ही मधनं काय, रिमूव्ह जर एलिमेंट असेल तर रिमूव्ह होईल, पण जर एलिमेंट नसेल तर डिस्कार्ड मेथड मध्ये काही फरक पडत नाही, म्हणजे काही ऑप्शन येणार नाही. पण रिमूव्ह मेथड मध्ये एरर मेसेज येईल. ओके, लक्षात आलं. सो दॅट विल बी रिमूव्ह. सो हिअर सी एक्झाम्पल, माय सेट इज इक्वल टू 1 3 4 5 6 असा एक घेतला, डिस्कार्ड 4 डिस्कार्ड केला. ओके, म्हणजे ह्याच्यातला 4 एलिमेंट रिमूव्ह झाला, तर आता काय येईल, 1 3 5 6 डिस्प्ले होईल. रिमूव्ह एन एलिमेंट, स्पेसिफिक एलिमेंट आपण रिमूव्ह करू शकतो, 6 रिमूव्ह होईल. ओके, डिस्कार्ड एलिमेंट डज नॉट प्रेझेंट. सी हिअर, आता इथं बघा आउटपुट 1 3 5 लिहिलं आणि डिस्कार्ड 2 केलं. डिस्कार्ड 2 केलं तर हे एलिमेंट 2 हा एलिमेंट इथं आहे का, ह्या सेट मध्ये नाहीये, तरी सुद्धा काही एरर मेसेज येणार नाही किंवा काही सुद्धा होणार नाही. पण हीच गोष्ट जर तुम्ही रिमूव्ह वापरून केला, इथं रिमूव्ह वापरून केला, रिमूव्ह 2 केला,
तर ह्या सेटमध्ये रिमूव्ह 2 आहे का? नाहीये. आणि रिमूव्ह वापरला, रिमूव्ह 2, सो यू कॅन गेट द की एरर. की एरर येईल तुम्हाला. म्हणजे अशा पद्धतीने हे एलिमेंट अवेलेबल नाही. तो डिस्कार्ड अँड रिमूव्ह हा 2 महत्वाचे पार्ट आहेत. ओके, हे 2 मेथडना आपण स्पेसिफिक एलिमेंट रिमूव्ह करू शकतो. लक्षात घ्या. अजून मेथड आहेत रिमूव्ह एलिमेंट डिलीट करायचे, ते आपण पुढे बघूया. पण सध्या डिस्कार्ड आणि रिमूव्ह दोन्ही मेथडने आपण एलिमेंट रिमूव्ह करू शकतो. पण दोन्हीतला महत्वाचा फरक आहे, जर तो एलिमेंट नसेल तर डिस्कार्ड मेथड कुठल्याही पद्धतीचा मेसेज पास करत नाही, पण रिमूव्ह मेथड एरर मेसेज पास करतो. सो दिस इज डिस्कार्ड अँड रिमूव्ह. नेक्स्ट मेथड आहे पॉप मेथड. पॉप मेथड काय करते? इट कॅन रिमूव्ह द एलिमेंट, आर्बिट्ररी एलिमेंट. इथं तुम्हाला पॉप मेथड वापरली तर ते कुठला तरी एलिमेंट रिमूव्ह करेल. म्हणजे सेट मधला त्याला काही स्पेसिफिक एलिमेंट पास करून नाहीये, तर तो कुठला पण एलिमेंट त्याला वाटेल तो एलिमेंट रिमूव्ह करेल, आर्बिट्ररी एलिमेंट रिमूव्ह करेल. सो सिमिलरली वी कॅन रिमूव्ह अँड रिटर्न अन एलिमेंट युझिंग द पॉप मेथड. ओके, जसं आपण स्टॅक मध्ये वापरतो पॉप मेथड, कसा टॉप स्टॅक टॉपचा रिमूव्ह एलिमेंट करतो, तसं इथं पॉप मेथड सुद्धा रिमूव्ह एलिमेंट करतो आणि तो डिस्प्लेस करतो स्क्रीनवर. सेट बीन अनऑर्डर, देर इज नो वे टू डिटरमाइन विच विल बी द एलिमेंट पॉप्ड. कुठला एलिमेंट पॉप करेल ते आपल्याला सांगता येत नाही. इट इज आर्बिट्ररी. आर्बिट्ररी असतं म्हणजे रॅन्डमली कुठला पण करेल. वी कॅन ऑल्सो रिमूव्ह ऑल द एलिमेंट युझिंग द क्लिअर मेथड. क्लिअर मेथडनं सगळे एलिमेंट आपल्याला रिमूव्ह करता येतात. म्हणजे थोडक्यात एलिमेंट रिमूव्ह करण्याच्या 4 मेथड आपण बघितल्या. एक डिस्कार्ड, दुसरा रिमूव्ह. ह्या दोन्ही मेथडने आपल्याला त्याला पॅरामीटर म्हणून जो एलिमेंट रिमूव्ह करायचा आहे तो पास करावा लागतो. हे 2 मेथड झाले. पॉप मेथड आपण काय करू शकतो, कुठलाही, त्याला काही आपल्याला पॅरामीटर पास करता येत नाही, तुम्ही कुठलाही एलिमेंट तो रिमूव्ह करेल. आणि क्लिअर मेथड काय करेल, तर त्या लिस्ट मधले एंटायर लिस्ट रिमूव्ह करेल, म्हणजे एंटायर एलिमेंट रिमूव्ह करून टाकेल. सो सपोज मी सेट मध्ये हॅलो वर्ल्ड सेट केला, तर ह्याच्यात सेट मध्ये किती कॅरेक्टर आले? HEL. आता इथे डबल एल आहे, ट्रिपल एल आहे, HEL आणि इथे एल आहे. तर हे स्ट्रिंग मध्ये तुम्हाला डिस्प्ले होताना HE एकदाच एल डिस्प्ले होईल, त्यानंतर O, त्यानंतर W, पुन्हा हा O नाही डिस्प्ले होणार, R आणि D एवढेच कॅरेक्टर येतील, रिपीटेशन होणार नाही. तर पॉप केला, तर पॉप मध्ये केल्यानंतर ह्या सगळ्या कॅरेक्टर मधून कुठला तरी एक कॅरेक्टर रिमूव्ह होईल. ओके, आता हे प्रॅक्टिकली आपण उद्याच्या ह्याच्यात बघू कसं करायचं. ओके, पॉप एलिमेंट काय करेल, पॉप काय करेल रॅन्डमली, आणि क्लिअर काय करेल, तर क्लिअर विल बी क्लिअर एव्हरी एलिमेंट. सगळे एलिमेंट हे काय करेल, क्लिअर करून टाकेल. म्हणजे त्या सेट मधले जे एलिमेंट असतील ते सगळे एलिमेंट रिमूव्ह करून टाकेल. सो दॅट विल बी अ क्लिअर मेथड. क्लिअर मेथड ना अशा पद्धतीने हे करता येईल. ओके, आता याचा जो पुढचा